नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आकाश आता भूमीसाठी देवाजवळ प्रार्थना करायला आलेला असतो. आकाश गणपती बाप्पांजवळ हात जोडून उभा राहतो आणि म्हणत असतो की बाप्पा, लवकरात लवकर माझी भूमी शुद्धीवरती येऊ दे. तुमचं 2 दिवसानंतर आगमन होणार आहे. तुम्ही इथे आल्यानंतर सगळेजण तुमची मनोभावे पूजा करतील. जर तुमची इच्छा असेल की माझ्या भूमीने सुद्धा मनोभावे तुमची सेवा करायला हवे, तुमची पूजा करायला हवी, तर माझी भूमी शुद्धीवरती येऊ दे आणि आम्ही दोघंजण एकमेकांच्या बरोबरीने बाप्पा तुझी सेवा करू, असं आकाश म्हणतो. माझ्या भूमीला लवकरात लवकर शुद्ध येऊ दे, तिला बरं वाटू दे, तिच्यावरचं हे जे काही संकट आहे ते निघून जाऊ दे. तेव्हा आकाश म्हणतो की बाप्पा, तू विघ्नहर्ता आहेस ना. कुठलेही विघ्न असले तरीसुद्धा तू दूर करतोस. मग माझ्या भूमीवरती हे जे काही विघ्न आलेलं आहे ते सुद्धा दूर करून टाक आणि तिला लवकरात लवकर बरं करून टाक. तेव्हा आकाश म्हणतो, आणि त्यासाठी बाप्पा, आज मी तुझ्यासमोर एक व्रत करणार आहे. आज जोपर्यंत माझ्या भूमीला शुद्ध येत नाही तोपर्यंत मी तुझ्यासमोर उभा राहून ढोल वाजवणार आहे. जोपर्यंत माझी भूमी शुद्धीवरती येत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आहे. मग माझ्या जीवावरती बेतलं तरी चालेल, असं आकाश म्हणतो आणि आता ढोल वाजवायला सुरुवात करतो. तेवढ्यातच इथे रागिनी आता भूमीला इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न करत असते सलाईनमधून आणि ती सलाईन चालू करायला जाणार. तेवढ्यातच तिथे मानसी येते आणि रागिनीला बघते. तेव्हा मानसी म्हणते, आई, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा रागिनी मागे वळून बघते तर मानसी आलेली असते. रागिनी म्हणते, म्हणजे? तेव्हा इथे मानसी म्हणते, नाही म्हणजे तुम्ही इथे काय करताय? आम्ही सगळेजण तुम्हाला बाहेर शोधतोय. मंदिराजवळ सुद्धा तुम्ही आम्हाला दिसला नाहीत ना, म्हणून विचारते तुम्ही इथे काय करताय? तेव्हा रागिनी म्हणते, अगं काय करू मानसी, भूमीला बघितल्याशिवाय माझं मन राहिलंच नाही. तेव्हा इथे मी माझ्या भूमीला बघायला आले. काय अवस्था झाली गं पोरीची, आणि बघ ना, अजून शुद्धीवरती आलेली नाही आहे. कधी शुद्धीवरती येईल माझी पोर काय माहिती. तर इथे आता मानसीला बघून रागिनीने आपल्या नाटकाला सुरुवात केलेली असते. तेव्हा इथे रागिनी म्हणते, भूमी बाळा, लवकरात लवकर बरी हो गं. तेव्हा मानसी म्हणते की आई, हे बघा, आजीने ताईसाठी अंगारा दिलाय, तुम्ही लावता का ताईला? तेव्हा रागिनी म्हणते, ये ना बाळा, ये, तू लाव ना तुझ्या हाताने. अगं तुझी बहीण आहे, तू तुझ्या हाताने लाव. तिला फक्त लवकरात लवकर बरं वाटू दे, एवढीच तर आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. तेव्हा इथे आता मानसी जो काही आजीने अंगारा दिलेला असतो तो भूमीला खूपच जास्त आदराने आणि प्रेमाने लावते आणि स्वतःसुद्धा पाया पडते आणि म्हणते की माझ्या ताईला लवकरात लवकर बरं वाटू दे. तर इथे आता रागिनीचं लक्ष जात असतं. तर इथे आयवीकडे लक्ष गेल्यानंतर तिथून एक थेंब तिला खाली सरकताना दिसतो. तेव्हा रागिनी म्हणत असते की आता हा एक थेंब जरी भूमीच्या अंगामध्ये गेला ना, तरीसुद्धा भूमीसाठी तुम्ही जे काही अंगारे आणताय, जी काही प्रार्थना करताय, त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. ती प्रार्थना फळाला येणारच नाही, कारण हा एक थेंब तिच्या अंगामध्ये गेला की भूमी कायमची वरती गेलीच म्हणून समजा. तर इथे आकाश आता ढोल वाजवत असतो. खूपच जास्त मनोभावे तो ढोल वाजवत असतो भूमीसाठी. तो तिथे ते व्रत करत असतो. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फक्त आणि फक्त भूमीचा विचार करून तो आता इथे ढोल वाजवत असतो. तेव्हा सगळे लोक त्याच्याकडे बघत असतात, कारण कुणीतरी व्यक्ती मनापासून काहीतरी मागतंय आणि ते मिळावं यासाठी तो झटतोय, हे सगळेजण बघत असतात. तेव्हा इथे आकाश ढोल वाजवत असताना आता देवापर्यंत त्याची हाक ही ऐकू जात असते. तरी त्या आकाशला माहिती असतं की भूमीवरती खूप मोठं संकट आलेलं आहे आणि हे विघ्न फक्त आणि फक्त बाप्पामुळेच दूर होऊ शकतं, हे सुद्धा आकाशला माहिती असतं. म्हणूनच तो आता जास्त वेळ वाया न घालवता तो बाप्पाच्या चरणी हा धावत पळत आलेला असतो आणि तो पूजा करत असतो, प्रार्थना करत असतो आणि म्हणत असतो की आता व्रतसुद्धा करणार आहे. फक्त माझी भूमी लवकरात लवकर शुद्धीवरती आली पाहिजे आणि त्यासाठी तो आता इथे मनोभावे आपलं व्रत पूर्ण करत असतो आणि ते व्रत आता देवापर्यंत पोहोचलेलं असतं. आता इथे खूपच जोराचा वारा येतो. वारा काय, आता वादळच आलेलं असतं आणि त्या वादळामध्ये इथे भूमीच्या हाताला जी सलाईनची बॉटल असते ती सलाईनची बॉटलसुद्धा आता पडलेली असते. सलाईन स्टँड हेच पडलेलं असतं. त्यामुळे भूमीच्या हातातून आता आयव्ही सटकलेली असते आणि तीसुद्धा खाली पडलेली असते. तर भूमीच्या अंगामध्ये ते विषारी इंजेक्शन जाण्याच्या आधीच आता इथे वादळ आलेलं असतं आणि तो आयव्ही स्टँडसुद्धा पडलेला असतो
आणि त्याचबरोबर भूमीच्या हातातली सलाईनसुद्धा निघालेली असते. त्याच्यामुळे इथे भूमी वाचलेली असते. तिच्या अंगामध्ये विषारी औषध काही गेलेलं नसतं आणि हे सगळं बाप्पाच्या कृपेमुळे झालेलं असतं, आकाशच्या व्रतमुळे झालेलं असतं. तेव्हा इथे मानसी आता सिस्टरला आवाज देते आणि बोलावून घेते. तर इथे आता रागिणीला खूपच जास्त राग आलेला असतो. ती म्हणत असते की ही भूमी कुठलं नशीब घेऊन जन्माला आली काय माहिती, हिचं नशीब खूपच जास्त बलवत्तर आहे आणि म्हणूनच ही सारखी सारखी कितीही मोठं संकट असलं तरीसुद्धा वाचत असते. त्यानंतर इथे आकाश आता ढोल वाजवत असताना ढोल पूर्णपणे फुटून गेलेला असतो. तेव्हा इथे आता तिथे पुजारी काका असतात. ते म्हणत असतात की तुझी प्रार्थना देवापर्यंत पोचलेली आहे, तुझी भूमी आता लवकरात लवकर बरी होईल, तू काळजी करू नको. तेव्हा इथे अथर्व येतो आणि म्हणत असतो, आकाश मला वाटलंच होतं तू इथे असशील. अरे तू इथे काय करतोयस, चल लवकर चल, तुला हॉस्पिटलला डॉक्टरने बोलावलेलं आहे. तेव्हा इथे आकाश आता ढोल काढत असताना त्याच्या हाताला खूप जास्त लागलेलं असतं. तेव्हा अथर्व म्हणतो, आकाश अरे तुझ्या हातातून तर रक्त येत आहे, हे सगळं कसं काय झालं. तेव्हा इथे गुरुजी उभे असतात. ते म्हणत असतात की मगापासून तो मनापासून ढोल वाजवत होता आणि त्याच्यामुळेच त्याच्या हाताला हे लागलेलं आहे. तेव्हा अथर्व म्हणतो, लवकर चल आपण जरा फर्स्ट एड घेऊया, तुझ्या हातातून रक्त येत आहे. तेव्हा आकाश आता ढोल खाली ठेवतो आणि म्हणतो, हे बघा मित्रांनो, मला माफ करा, माझ्यामुळे तुमचा ढोल फुटला, हवं तर मी याची नुकसान भरपाई करायला तयार आहे, तुम्ही सांगा मला किती पैसे द्यायचे आहेत. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात, अरे बाळा हे काय बोलतोयस तू, अरे मनापासून तू इथे प्रार्थना करत होतास बाप्पाजवळ, तू तुझं गाऱ्हाणं मांडत होतास आणि त्याच्यातून हे सगळं घडलेलं आहे, त्याच्यामुळे तुला नुकसान भरपाई द्यायची गरजच नाही आहे. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की आकाश हे बघ तू लवकर चल, आता फर्स्ट एड घ्यायचं आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो की चल आता आपण जाऊया, माझी भूमी तर ठीक आहे ना. तेव्हा अथर्व म्हणतो, हो भूमिताई ठीक आहे. आणि आकाश तू कशाला रे स्वतःला त्रास करून घेतो आहेस, हे बघ भूमिताई बरी होणार आहे आपली, आणि जर तिने तुला असं त्रासामध्ये बघितलं ना तर भूमिताई जेव्हा शुद्धीवरती येईल ना तेव्हा ती आम्हाला ओरडेल, ती म्हणेल की आम्ही आकाशची नीट काळजी घेतलेली नाही आहे. तेव्हा आता तू चल बरं, आणि अजिबात स्वतःला त्रास करून घेणार नाही आहेस आणि तू फर्स्ट एडसुद्धा घ्यायचा आहे. तेव्हा इथे आकाश आता आल्या आल्या पहिल्या भूमीला बघायला येतो. आकाश म्हणत असतो की भूमी कशी आहे माझी भूमी. तेव्हा इथे आकाश म्हणतो की मला माणसेने सांगितलं मगाशी वादळ आलं होतं तेव्हा इथे सलाईनचं स्टँड खाली पडलं म्हणून, आणि भूमीची सलाईनसुद्धा निघाली होती. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की हे बघा मिस्टर महाजन, तुम्ही अजिबात काळजी करू नका, अहो तो छोटासा अपघात होता, आणि ते म्हणतात ना वाईटातून नेहमी सगळं काही चांगलंच होतं, तसं इथे चांगलं घडलेलं आहे. ते म्हणतात ना कधी कधी वाईटातून सुद्धा चांगलं घडतं, तसंच समजा हवं तर. आणि डॉक्टर म्हणतात की मगाशी त्यांचं सलाईन तर खाली पडलं होतं आणि आम्ही त्यांना पुन्हा इथे IV लावलेली आहे, आणि तेव्हापासून आमच्या लक्षात आले की भूमी मॅडम आता ट्रीटमेंटला आणि इथे औषधांनासुद्धा चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स करतायत. म्हणजे मगाशी त्यांचे रिपोर्ट्स केले होते तेव्हा खूपच जास्त अडचणी आल्या होत्या, पण आता मात्र सगळं काही नॉर्मल आहे, त्या लवकरात लवकर शुद्धीवरती सुद्धा येतील. तेव्हा आकाशला आठवतं गुरुजी म्हणालेले असतात की तुझी प्रार्थना देवापर्यंत नक्कीच पोचलेली आहे. तेव्हा इथे आता डॉक्टर म्हणतात की काळजी करू नका, पहिल्यापेक्षा आता भूमी मॅडम खूपच जास्त बऱ्या आहेत आणि त्या ट्रीटमेंटलासुद्धा आमच्या रिस्पॉन्स करतायत. तेव्हा आता जर असंच चालू राहिलं तर त्या लवकरात लवकर शुद्धीवरती सुद्धा येतील असं डॉक्टर म्हणतात की धोका आता टळलेला आहे. तेव्हा इथे रागिणीला हे सगळं ऐकून खूप जास्त राग येतो. डॉक्टर गेल्यानंतर आकाश आता भूमीच्या शेजारी बसतो आणि म्हणतो की भूमी आता मला हे सहन होत नाही आहे, आता तू लवकरात लवकर बरी हो ना गं, उठ ना भूमी प्लीज, आता मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा इथे आकाश म्हणतो की आपण दोघांनी एकत्र संसार करायचा, एकत्र स्वप्न बघितली होती, ती स्वप्न आपल्याला दोघांना पूर्ण करायची आहेत, ती स्वप्न आपला संसार आपल्याला सत्यात उतरवायचा आहे. तेव्हा इथे आकाशला आठवतं त्यांचा झालेला अपघात, त्यानंतरला भूमी आकाश दोघंजणं बोटमध्ये असताना झालेला बॉम्ब ब्लास्ट, त्याच्यानंतरला इथे रघु काकांचा झालेला अपघात, त्यांचा झालेला ॲक्सिडंट, आणि हे सगळे लोक त्यांना सोडून गेलेले असतात. तेव्हा इथे आकाश आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी आता तुला लवकरात लवकर बरं व्हावंच लागेल, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, तुझी ही अवस्था मला बघवत नाही आहे. आपण दोघांनी एकत्र शपथ घेतली होती ना की आपण दोघांनी एकत्र संसार करायचा, आपण जी स्वप्न बघितली आहेत आपल्या सुखी संसाराची, ती स्वप्नसुद्धा आपल्या दोघांना एकत्र पूर्ण करायची आहेत.
तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आकाश शांत हो बाळा, शांत हो, भूमीला बरं वाटेल अरे. तेव्हा आकाश म्हणत असतो की आत्या, नेहमी माझ्याबरोबरच असं का होतं? आधी माझे आई बाबा मला सोडून गेले आणि आता रघु काका मला सोडून गेला आणि आता माझी भूमी अजून शुद्धीवरती आलेली नाही आहे. म्हणजे माझ्या जवळची माणसं माझ्यापासून का दूर जातात, का मला सोडून जातात, खरंच मला कळत नाही आहे. पण मी माझ्या भूमीला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. काहीही झालं तरीसुद्धा माझी भूमी मला कधीच सोडून जाऊ शकत नाही. त्यानंतर तिथे अथर्व येतो आणि म्हणत असतो की आकाश, अरे लवकर चल बाहेर, इन्स्पेक्टर साहेब आलेले आहेत. तर इथे गायकवाड साहेब आलेले असतात. तेव्हा रागिनी म्हणते की इन्स्पेक्टर साहेब आता ह्या वेळेला? तेव्हा इथे रागिनी म्हणते, आकाश चल, मी सुद्धा तुझ्याबरोबर येते. आता ते इथे कशासाठी आलेत ते आपण बघूया. तेव्हा आता सगळेजण लगेचच बाहेर येतात. आकाशचा जीव आपल्या भूमीमध्ये अडकलेला असतो. तो भूमीला व्यवस्थित तिथे ठेवतो. तिचा हातसुद्धा आपल्या हातातून अलगद बाजूला करून ठेवतो आणि मग तो इथे बाहेर येत असतो. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की अभि, अहो इन्स्पेक्टर साहेब इथे आता कशाला आलेत? म्हणजे बघा ना, यांना काही सुगावा तर लागला नसेल ना तुमच्याबद्दल? तेव्हा अभि म्हणत असतो, अगं पौर्णिमा काय तू? अगं नवऱ्याबद्दल तरी चांगलं बोल. आई बोलते ना ते काही खोटं नाही. म्हणजे तू जेव्हा तोंड उघडतेस ना तेव्हा काहीतरी चुकीचं आणि अभद्रच बोलतेस. तेव्हा तू तुझं तोंड बंद कर. अगं नवऱ्याबद्दल तरी बोलताना जरा विचार करून बोलत जा, असं आता अभि म्हणतो. तर इथे गायकवाड साहेब आलेले असतात. आकाश म्हणतो, बोला गायकवाड साहेब. तेव्हा इथे गायकवाड साहेब म्हणत असतात की भूमी मॅडमची तब्येत कशी आहे? त्या शुद्धीवरती आल्यात का? तेव्हा इथे आकाश म्हणतो की नाही, अजून तरी नाही, पण डॉक्टरांनी आत्ताच सांगितलं आहे की ती लवकरात लवकर बरी होईल म्हणून आणि ट्रीटमेंटलासुद्धा आता रिस्पॉन्स करायला लागले. तेव्हा इथे गायकवाड साहेब म्हणत असतात की आम्हीसुद्धा इथे त्यांची चौकशी करण्यासाठीच आलो होतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो, तुम्हाला काही अपडेट्स मिळाले का? तेव्हा इथे गायकवाड साहेब म्हणतात, हो, ज्या ट्रकने तिथे रघुचा ॲक्सिडेंट झाला होता तो ट्रक आम्हाला सापडलेला आहे आणि तो ड्रायव्हर गायब आहे, पण त्यालासुद्धा आम्ही शोधण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतो आहे. तेव्हा इथे ज्या माणसांचे स्केच तयार झालेले आहेत त्या माणसांचा सुद्धा शोध चालू आहे. अजून कुणीही सापडलेलं नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, काय हे गायकवाड साहेब, हे काय बोलताय तुम्ही? काय तुम्ही शोध घेताय? मला खरंच काही कळत नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, माझी भूमी जीवन मरणाच्या दारामध्ये उभी आहे. अहो ती जगते की मरते आम्हाला ते सुद्धा कळत नाही आहे. आणि तिला ज्या लोकांनी एवढा त्रास दिला आहे ते लोक बाहेर मोकाट सुटलेत. अहो तुम्ही त्यांना शोधून काढा ना. ज्या ठिकाणी माझी भूमी बंद करून ठेवली होती त्याच्यानंतर तो ट्रक कुठून आला, रघु काकाचा अपघात कसा झाला, तुम्ही रस्त्यावरचे CCTV कॅमेरे चेक करा. तुम्हाला काही फुटेज मिळते का ते बघा. माझ्या भूमीला कुठल्या गुंड लोकांनी किडनॅप केलं होतं, कशासाठी केलं होतं, मला काहीच माहिती नाही आहे. तुम्ही प्लीज एक काम करा, तुम्ही लवकरात लवकर त्या गुन्हेगारांना शोधून काढा ज्यांनी माझ्या भूमीची ही अवस्था केलेली आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, तिथेच बाजूला एक कोल्ड स्टोअर आहे. त्या कोल्ड स्टोअरमध्ये तुम्हाला काय मिळतं आहे का ते बघा. मला तिथेसुद्धा आधी संशय आला होता. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मला दुसरं गायकवाड साहेब काहीच कळत नाही आहे. तुम्ही लवकरात लवकर भूमीच्या गुन्हेगारांना शोधून काढा. माझ्या रघु काकांना कोणी उडवलं आहे त्यालासुद्धा तुम्ही शोधून काढा. तेव्हा रागिनी म्हणत असते की गायकवाड साहेब, आमचं काही छोटं मोठं घराणं नाही आहे. महाजन म्हणजे हे केंद्रबिंदू आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला हलक्यात घेऊ नका. आमचा बिझनेस फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे, तर तो देशात आणि परदेशातसुद्धा आम्ही नेलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला हलक्यात घेऊ नका. तुम्ही लवकरात लवकर त्या लोकांचा शोध घ्या. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की मिस्टर महाजन, मला एक प्रश्न विचारायचा होता. म्हणजे खरं तर आम्हाला भूमी मॅडम बरोबर बोलायचं होतं, कारण त्यांना कुठे किडनॅप करून ठेवलं होतं, ते लोक कोण होती आणि त्याचबरोबर त्यांना कुठल्या एरियामध्ये घेऊन गेले होते हे तर सगळं भूमी मॅडमच सांगू शकतात ना. पण तुम्हाला कुणावरती संशय आहे का? तुमचा कुणी दुश्मन वगैरे? तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही नाही, भूमीचा तर कोणीच दुश्मन वगैरे नाही आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मग कुणी असं का करेल ना? काहीतरी हेतू असेल माणसाचा, म्हणूनच तुमच्या जीवावरती लोक उठत आहेत. आधी बॉम्ब ब्लास्ट, नंतरला तुम्हाला फ्रॉड केसमध्ये अडकवलं आणि आता भूमी मॅडमचं किडनॅपिंग. ही काही साधी गोष्ट तर नाही आहे ना. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आकाश भूमीजवळ बसतो आणि तिला म्हणतो की तुझ्याशिवाय मला कुठलीही गोष्ट महत्त्वाची नाही आहे. आणि तो आजीला म्हणतो की आजी, मी एक निर्णय घेतलेला आहे. जर प्रॉपर्टीसाठी माझ्या भूमीच्या जीवावरती काही लोक उठले असतील ना, तर मला ही प्रॉपर्टी नको आहे. तेव्हा इथे ही प्रॉपर्टी मी आता माझ्या नावावरून काढून घेतो आहे.
तेव्हा इथे भूमी आपला हात हलवायला सुरुवात करते. त्याच्यानंतरला पौर्णिमा म्हणते, भाऊजी मग एवढी प्रॉपर्टी तुम्ही कुणाच्या नावाने कराल? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, मी माझी सगळी प्रॉपर्टी आत्याच्या नावाने करणार आहे. तेव्हा इथे आता आकाशने निर्णय घेतलेला असतो. तो प्रॉपर्टीच्या पेपरवरती साईन करत असतो आणि इथे रागिणीला खूपच जास्त आनंद होतो.